welcome you, Jesus. We welcome you, Lord. We welcome you, Father. Rebania Nasua Halabish, Wakenanina Kalahi Badiaro Usumei Shuveriada. Rahi Mahamini Siada Ke Rahamalahi Suwarakam Shuveyalahada. We worship you, the mighty one of Israel, the great God of Abraham, Isaac, and Jacob. Holy Spirit, we worship you, Lord. We worship you. प्रभू जे पण ऍड होत आहेत, प्रभू तुमचं फेवर, तुमची करुणा, तुमचा अनुग्रह येऊ दे. पवित्र आत्म्याची उपस्थिती वाहू दे, प्रभू. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. तुम्ही अद्भुत परमेश्वर आहे. मार्ग, सत्य आणि जीवन आहे परमेश्वर. यावेळी वचन जात असताना पवित्र आत्मा तुमची उपस्थिती आमच्या जीवनावरती यावेळी बोलत आहे, लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू लॉर्ड. थँक्यू जीसस. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, Lord. Hallelujah. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. आपण म्यूट वरती ठेवूया. यावेळी प्रभूच्या उपस्थितीमध्ये आपण जाणार आहे. प्रभूच्या पवित्र वचनामध्ये आज बघणार आहे की पवित्र आत्मा आज आपल्याला काय शिकवत आहे. तुम्ही आशीर्वादित आहे कारण परमेश्वराची पवित्र योजना तुमच्या जीवनामध्ये पृथ्वीच्या अगोदरपासून लिहिली गेली आहे. आज जर तुमच्या हृदयामध्ये कोणत्याही कोपऱ्यामध्ये तुमच्या जीवनाशी आणि परमेश्वराच्या योजनेशी रिलेटेड कोणतीही गोष्ट आहे जिकडे डाऊट किंवा संशय किंवा प्रश्नचिन्ह किंवा अशा प्रकारची समस्या जिकडनं तुम्हाला उत्तर भेटलं नाही, तर मी आज तुम्हाला एकच सांगत आहे, सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या उपस्थितीच्या समोर घेऊन या. कारण देवाने तुम्हाला त्याच्या योजनेने बोलवलेलं आहे आणि परमेश्वर महान आहे की ज्याची योजना त्याने तुम्हाला पहिल्यांदाच प्रगट केली आहे. आज आपण परमेश्वराच्या पवित्र वचनामध्ये जाणार आहे आणि प्रार्थना कराय वचनामध्ये जायच्या अगोदर की परमेश्वर आजच्या वचनाच्या द्वारे तुमच्या हृदयामध्ये जीवनामध्ये परमेश्वराची अद्भुत उपस्थिती वाहेल आणि प्रभू तुमच्या सोबत राहील सदा सर्व काळ. प्रभू प्रार्थना करताय सैतान कोणतेही वचन जे पण प्रभू तुमचे लेकरं जे ऐकणार आहेत येशूच्या नावाने कोणत्याही वचनाची चोरी यावेळी होणार नाही. प्रत्येक वचन जे तुमच्या उपस्थितीतून येईल ते येस आणि आमेन आहे आणि ते 100% काम करणार आहे परमेश्वर. आमेन. हालेलुया. आपण प्रकाशन वाक्य म्हणजे प्रकटीकरणाचा 19व्या अध्यायामध्ये जाऊया. प्रकटीकरणाचा 19वा अध्याय. वाचायचंय आपल्याला वचन 11 पासून वचन 16. वचन 11 ते 16 प्रकटीकरणाचा 19वा अध्याय. ज्याला भेटलंय त्याने हळुवारपणे शांतपणे वाचा. विजयशाली ख्रिस्त. नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला. तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. तो नीतीने न्यायनिवाडा करतो व लढतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट आहे. त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे, ते त्याच्या वाचून कुणालाही कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यावर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होते. त्याने राष्ट्रांना मागावे म्हणून मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तलवार निघते. तो त्यांच्यावर लोखंडी दंडाने
अधिकार गाजवील आणि सर्वसमर्थ देव याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षरसाची कुंड तो तुडवतो. त्याच्या त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर राजाचा राज्य आणि राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असे नाव लिहिलेले आहे. नंतर आमेन. मी आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द हम्म. लॉर्ड. तर 19व्या अध्यायात वचन 11 पासून वचन 16 पर्यंत आपण याच्यामध्ये बघतोय की ख्रिस्त येशू येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस सफेद घोड्यावर बसून येत आहे त्यावेळेच्या दृष्टांताविषयी विषयी योहानाने लिहून ठेवलं आहे. आणि सगळ्यात पहिलं योहान काय लिहितो, आता स्वर्ग उघडा झालेला योहानाने पाहिला आणि तो बघत आहे सफेद घोडा. आणि जो सफेद घोड्यावर बसलेला आहे त्याचं नाव आहे विश्वासू आणि सत्य. तो धार्मिकतेमध्ये येणार आहे, नीतिमत्वामध्ये येणार आहे. आणि काय लिहितंय वचनामध्ये, अँड इन राईचियसनेस ही जजेस अँड मेक्स वॉर. म्हणजे तो नीतिमत्वतेमध्ये येणार आहे, तो न्याय करणार आहे. आणि काय बोलतंय वचन, तो युद्ध करणार आहे. दोन गोष्टी ख्रिस्त प्रगट होणार आहे त्यावेळी, दोन महत्त्वाच्या गोष्टी घडणार आहेत. सगळ्यात पहिलं म्हणजे तो न्याय करणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो युद्ध करणार आहे. मग बायबल लिहितं की त्याचे डोळे अग्नीसारखे आहेत आणि त्याच्या डोक्यावरती मुकुट आहेत आणि त्याच्यावरती नाव लिहिलं आहे, जे नाव कोणी वाचू शकत किंवा कोणाला माहिती नाही. आणि वचन 13, जे आजचं इम्पॉर्टंट वचन आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करा, ही वॉज क्लोथेड विथ अ रोब. त्याच्यावरती असे वस्त्र त्याने परिधान केलेले आहे, जे वस्त्र रक्तामध्ये माखलेले आहे. आणि त्याचं नाव आहे देवाचा शब्द. ह्या वचनावरती आज पवित्र आत्मा आपल्याशी बोलत आहे. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे देवाचा जिवंत शब्द. पण ज्यावेळी येशू ख्रिस्त येणाऱ्या टायमाला, येणाऱ्या दिवसांमध्ये ज्यावेळी येणार आहे सफेद घोड्यावरून स्वार होऊन, तर बायबल सांगत आहे की त्यावेळी जी प्रभूची उपस्थिती असेल त्यावेळी त्याने अशी असेल की त्याने जे वस्त्र परिधान केलेलं असेल ते रक्तामध्ये बुडलेलं असेल, त्याच्या रक्तामध्ये बुडलेलं असेल. आणि त्याचं दुसरं नाव, येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे देवाचा शब्द. बरोबर. आणि मग बायबल लिहितं की अँड द आर्मीज इन हेवन क्लोथड इन फाईन लिनेन व्हाईट अँड क्लीन फॉलोड हिम ऑन द व्हाईट हॉर्सेस. आणि त्याच्या मागोमाग स्वर्गातील ते सगळे होस्ट असतील, जे त्यांचं सुद्धा वस्त्र शुद्ध झालेलं आहे. हालेलुया. तर महत्वाची गोष्ट, देवाचा जिवंत शब्द कोणत्या वस्त्राने परिधान केलेलं आहे? येशूचा शब्द म्हणजे देवपित्याचा शब्द, ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे, तो अशा वस्त्राने परिधान केलेला आहे की त्या वस्त्रावरती रक्त आहे, रक्तासारख्या वस्त्राने परिधान केलेलं आहे. म्हणजेच बायबल काय लिहित आहे, बायबल हे दाखवत आहे, पवित्र आत्मा आज आपल्याशी हे बोलत आहे की जर येशूचं वचन किंवा परमेश्वराचा रेमावड जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये रिव्हील होत आहे, ओपन होत आहे, तर तो रिव्हील तुमच्या आणि माझ्या जीवनात करण्यासाठी एक गोष्ट फार महत्वाची आहे. ती गोष्ट कोणती? ती गोष्ट आहे प्रभू येशूचं रक्त. हालेलुया. का आपण प्रकाशित वाक्य प्रकटीकरणाच्या 12व्या अध्यायामध्ये जाऊया. प्रकटीकरणाचा 12वा अध्याय, त्याच्यामध्ये एक दृष्टांत असतो. आपण लवकरात लवकर तो दृष्टांत वाचूया. वाचा 12वा अध्याय पहिल्या वचनापासून. नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले. ते हे स्त्री दिसली. ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायाखाली चंद्र व तिच्या मस्तकावर 12 ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेण्या देत प्रस्तुतीचे कष्टांनी ओरडत होती. स्वर्गात दुसरे एक चिन्ह दृष्टीस पडले. ते हे पहा, एक मोठा अग्निवर्ण अजगर दिसला. त्याला 7 डोकी व 10 शिंगे होती आणि त्याच्या डोक्यावर 7 मुकुट होते.
त्याच्या शेपटाने आकाशातील ताऱ्यापैकी एक तृतीयांश तारे ओढून काढून ते पृथ्वीवर पाडले. ती स्त्री प्रस्तुत होईल तेव्हा तिचे मूल खाऊन टाकावे म्हणून तो अजगर त्या प्रसवणाऱ्या स्त्रीपुढे उभा राहिला होता. सर्व राष्ट्रावर लोखंडी दंडाचे राज्य करील असा पुत्र म्हणजे पुसंता आमेन. हालेलुया. तर स्त्री वच- रानात पडून स्त्री रानात पडून गेली. हा दादा. काही नाही, तुमचा आवाज गायब झालेला. हो हो. हा शास्त्रलेख पुन्हा एकदा तुम्ही वाचायचा आहे, प्रत्येकाने आपापल्या घरी 12 वाद्य, फुल 12 वाद्य प्रकटीकरणाचा. तर याच्यामध्ये असं लिहिलं आहे की स्वर्गामध्ये एक प्रकारचं चिन्ह प्रगट होतं, आणि ते चिन्ह असं असतं की एक स्त्री असते, आणि ती स्त्री गर्भवती असते, आणि तिचं डिस्क्रिप्शन बायबलमध्ये लिहिलं आहे. आणि त्याच्यानंतर स्वर्गामध्ये दुसरं चिन्ह प्रगट होतं की मोठा ड्रॅगन म्हणजे मोठा सर्प, असं लिहिलंय बायबलमध्ये. अजगर, मोठा अजगर असं लिहिलं आहे. आणि तो अजगर जो असतो, या स्त्रीला होणारं जे बाळ असतं, पुरुष बाळ, त्याला खाण्यासाठी तो जो अजगर असतो तो मागे लागलेला असतो. हे दोन्ही चिन्ह हे असतात की सैतान जो आहे तो चर्चच्या अगेन्स्टमध्ये लागलेला आहे, आणि सैतान प्रभू येशूला या पृथ्वीवर येताना, म्हणजे क्रुसावर जायच्या अगोदर नाश करायचा प्रयत्न करतो. कारण ज्यावेळी हव्वेवरती शाप आला होता, तेव्हा हव्वेच्या वेळी देवाने एक श्राप दिला की तुला त्रास होऊन लेकरं होतील, आणि त्याच्यानंतर सापाला बोलला होता की हा स्त्रीचा जो बीज असेल तो तुझा नाश करेल, म्हणजे तो तुझं डोकं फोडून टाकेल. मराठी बायबलमध्ये लिहिलंय ती, पण ते चुकीचा अर्थ आहे. तो तो दुसऱ्या कोणाविषयी लिहित नाही, तो लिहितं येशू ख्रिस्ताविषयी. कारण ही प्रॉफसी, ही भविष्यवाणी तेव्हाच फुलफिल होते ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्त सैतानाच्या सगळ्या योजना नाश करतात क्रूस खांबावरती. हालेलुया. मग आता आपण 19व्या अध्यायामध्ये काय वाचलंय की येशू ख्रिस्ताचं दुसरं नाव आहे देवाचा शब्द. आणि देवाचा शब्द ज्यावेळी सफेद घोड्यावरून बसून जर एंड टाइममध्ये येणार आहे, तर त्यावेळी प्रभू येशू जे देवाचा शब्द आहे, ते अजून एक गोष्ट बायबल क्लिअर करत आहे की घोड्यावर येताना प्रभू येशू ख्रिस्त जे वस्त्र दिसत आहे ते रक्तामध्ये डुबलेल्या परिधान केलेल्या वस्त्राप्रमाणे त्यांनी वस्त्र परिधान केलेलं असतं. कोणी? द वर्ड ऑफ गॉड, यांनी येशू ख्रिस्तानी. ओके. आणि इकडे वचन काय सांगत आहे? इकडे वचन हे सांगत आहे की जे युद्ध साप, अजगर आणि स्त्री यांच्या मध्ये लागलेलं असतं, तर पुढे 12व्या अध्यायाच्या 7व्या वचनापासून असं चालू होतं की स्त्रीच्या मागे जो अजगर लागलेला होता, त्याच्यानंतरचं पुढे मिखाएल आणि मिखाएलचे स्वर्गदूत जे आहेत ते हा अजगर आणि त्या अजगरचे जेवढे पण दुष्ट दूत आहेत त्यांच्यासोबत, त्यांच्या अगेन्स्टमध्ये युद्ध चालू होतं. आणि त्याच्यानंतर बायबलमध्ये असं लिहिलं आहे 8व्या वचनामध्ये, सैतान आहे किंवा अजगर आहे, ते अजगराचे दूत आणि अजगर मिखाएलच्या विरुद्ध विजयी होऊ शकत नाही. आणि 9व्या वचनात असं लिहिलंय की तो जुनाट साप मग खाली फेकला जातो, कारण मिकाएल आणि मिकाएलचे स्वर्गदूत त्याला हरवतात, युद्धामध्ये हरवतात. आणि तो जो अजगर आहे त्याचं दुसरं नाव आहे डेव्हिल म्हणजे सैतान आणि जुनाट साप. आणि त्याच्यानंतर असं लिहिलंय की तो खाली टाकला गेला. आणि वचन 10 मध्ये असं लिहिलं गेलं की स्वर्गामध्ये मोठी वाणी झाली, आता सल्वेशन म्हणजे उद्धार, सामर्थ्य आणि राज्य हे आमच्या देवाचे आहे आणि ख्रिस्ताचे आहे. कारण जो दोष लावणारा होता तो खाली टाकला गेला आहे. दिवस रात्र तो दोष लावत होता, आणि आपण सगळ्यांनी तो दोष लावणारा होता ज्याचं नाव सैतान किंवा जुनाट साप किंवा अजगर, त्याच्यावरती आपण विजय मिळवला आहे. कशामध्ये? कोकऱ्याच्या रक्तामध्ये आणि परमेश्वराच्या वचनामध्ये. आणि मनुष्यानी म्हणजे जे प्रभूच्या बाजूने उभे राहिले त्यांनी आपल्या जीवनाचा
म्हणजे त्यांनी आपल्या जीवनावरती मरेपर्यंत प्रेम केलं नाही, कारण त्यांनी आपलं प्रेम ख्रिस्तावरती केलं. मग वचन आज आपल्याला काय शिकवत आहे? ज्यावेळी ती स्त्री ज्यावेळी ती स्त्री आणि तिचा पुत्र हिला खाण्यासाठी, त्या मुलाला खाण्यासाठी अजगर म्हणजे सैतान, थोडक्यात प्रभू येशूला क्रुसावर जायच्या अगोदर मृत्यू देण्यासाठी या नाश करण्यासाठी सैतान अनेक वेळा मनुष्याचा नाश करण्याचा प्रयत्न करत होता. परंतु ह्या स्त्रीच्या बाजूने आणि स्त्रीचं वर्णन आणि त्या स्त्रीचा लेख मुलाविषयी सांगितलंय. त्या मुलाला वाचवण्यासाठी, आणि स्त्री म्हणजे चर्चला दर्शवतं. चर्चमध्ये चार भिंती नाहीत. चर्च म्हणजे आपण सगळं आणि आपल्याला सोडवण्यासाठी आपल्या बाजूने जो उभा राहणार आहे तो प्रभू येशू ख्रिस्त. कारण बायबलमध्ये लिहिलंय, स्त्रीचा बीज म्हणजे येशू ख्रिस्त सापाचं डोकं फोडेल. म्हणजे येशू ख्रिस्त सैतानाचं डोकं फोडेल, म्हणजे सैतानाचा नाश करेल. आणि ती भविष्यवाणी क्रुसावरती पूर्ण झाले, ज्यावेळी येशूच्या शरीरातील सगळं रक्त पूर्णपणे नियमानुसार आपल्यासाठी सांडलं गेलं. आणि आता इकडे बायबलमध्ये काय लिहिलं आहे? मिखाएल आणि मिखाएलचे स्वर्गदूत हा जुनाट साप किंवा लुसिफर आणि त्याचं राज्य याच्या अगेन्स्टमध्ये, यांच्या विरोधात युद्ध करू लागले. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की युद्ध मिकाएल आणि मिकाएलचे स्वर्गदूत जिंकतात, आणि ते अजगर जो आहे त्याला पूर्णपणे खाली टाकलं गेलं. आणि मग बायबलमध्ये लिहिलंय की ह्या सगळ्या युद्धामध्ये विजय कशाद्वारे मिळाला? या सगळ्या युद्धामध्ये विजय कशामुळे मिळाला? तर तो कोकऱ्याच्या रक्तामुळे आणि कोकऱ्याच्या शब्दामुळे. मग आपण 19व्या अध्यायामध्ये काय वाचलंय? 19व्या अध्यायामध्ये आपण हे वाचलंय की शेवटच्या दिवशी जो प्रगट होणार आहे सगळ्यांच्या डोळ्याच्या समोर, ते प्रत्येक डोळे त्याला पाहतील. ज्यांनी त्याला क्रुसावरती ठेचलं ते सुद्धा पाहतील, आणि जे विश्वास ठेवतात ते सुद्धा पाहतील. आणि घोड्यावर बसून जो येणार आहे त्याचं नाव आहे शब्द, देवाचा जिवंत शब्द. आणि तो जिवंत शब्द कशा प्रकारे दिसणार आहे? तो अशा वस्त्राने दिसणार आहे, जे वस्त्र रक्ताने माखलेलं आहे. याचाच अर्थ, जर 12व्या अध्यायाप्रमाणे आपला विजय किंवा सैतानाच्या राज्याच्या अगेन्स्टमध्ये लुसिफरचे किती भयंकर राज्य असो किंवा योजना असो, त्या सगळ्यांच्या अगेन्स्टमध्ये, आणि सैतानाची सगळ्या प्लॅनिंगच्या आपल्या विरुद्ध लिहून ठेवलं त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याला विजय देणारा 12व्या अध्यायाप्रमाणे प्रभू येशूचं वचन म्हणजे देवपित्याचं वचन, प्रभू येशू द वर्ड ऑफ गॉड, आणि प्रभू येशूचं रक्त म्हणजे कोकऱ्याचं रक्त, या दोन गोष्टी आहेत. ते फक्त आपल्याला विजय देत नाही, तर मिखाएल आणि मिखाएलच्या सोबत जेवढे स्वर्गदूत आहेत त्यांना ज्यावेळी सैतानासोबत युद्ध करतात त्यावेळी विजय देतात. आणि 19व्या अध्यायाप्रमाणे प्रभू येशूचं नाव, जे जीवनाचा शब्द आहे, त्याच्याविषयी असं वर्णन केलंय बायबलमध्ये की त्याचे वस्त्र रक्तामध्ये माखलेल्या वस्त्रासारखे आहे. आणि त्याच्यावरती एक नाव लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे त्याचं नाव? त्याचं नाव आहे द वर्ड ऑफ गॉड. आणि अँड हिज नेम इज कॉल्ड द वर्ड ऑफ गॉड, आणि त्याचं नाव देवाचा शब्द असं आहे. आणि मग बायबलमध्ये लिहिलं आहे की ही हॅज ऑन हिज रोब, आणि त्याने जे वस्त्र घातलेलं आहे म्हणजे रक्ताचं वस्त्र जे त्याने घातलेलं आहे, आणि त्या वस्त्रावर आणि त्याच्या मांडीवर एक नाव लिहिलं आहे. ते नाव आहे किंग ऑफ किंग अँड द लॉर्ड ऑफ लॉर्ड, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. मग ह्या दोन वेगवेगळ्या शास्त्र भागावर, म्हणजे 19व्या अध्यायातला प्रभू येशूच्या भविष्यामध्ये येणारा जो दृष्टांत आहे की प्रभू येशूचं रूप आणि स्वरूप, आणि 12व्या अध्यायामध्ये हेव्हनली म्हणजे वरच्या रिम्स मधली ज्या गोष्टी, म्हणजे हेव्हनली प्लेसेसमध्ये जे युद्ध चालतात, ते युद्ध वातावरणाच्या अगदी वरती म्हणजे स्वर्गीय स्थानाच्या थोडं खालती जे युद्ध चालतात ते, आणि परमेश्वराची उपस्थिती जी आहे ती याच्यातून प्रगट होते. अध्याय 12 आणि अध्याय 19. तर ह्या दोन्ही वचनांचा विचार केला तर एक गोष्ट पक्की आहे, वातावरण म्हणजे मनुष्यांमध्ये नाही, पृथ्वीच्या वरच्या गोष्टींमध्ये
स्वर्गदूतांना सामर्थ्य देण्यासाठी येशूचं रक्त आणि येशूचं वचन काम करते. आणि पृथ्वीवरती मनुष्यांना सुद्धा जे येशूवर विश्वास ठेवतात त्यांना आत्मिक युद्धामध्ये प्रभू येशूचं वचन आणि प्रभू येशूचं रक्त हे साथ देतं. तर आपण ज्यावेळी आत्मिक युद्ध करतो त्यावेळी त्या युद्धामध्ये विजय कसा भेटतो? कारण सैतान एक आत्मिक प्राणी आहे. तो शरीराच्या रूपामध्ये नसतो. मग आपण शरीरामध्ये आहे. मग आपण सैतान आणि त्याचे सगळे जे राज्य आणि त्याच्या सगळ्या क्रिया आणि त्याचे सगळे हिडन्स ज्या गोष्टी म्हणजे सैतान जे सगळ्या गोष्टी ग- त्याच्या राज्यात मनुष्याच्या विरुद्ध किंवा चर्चच्या विरुद्ध करतो, त्या आपण कशा ओळखायच्या किंवा त्याच्यावर आपण विजय कसा मिळवायचा? म्हणून बायबलमध्ये लिहिलं आहे की आपण शरीरामध्ये असताना सैतान आणि सैतानाच्या योजनेवर विजय नाही मिळवू शकत, कारण आपण शरीरामध्ये असतो. आपल्याला परमेश्वराची गरज आहे, येशूची गरज आहे, कारण येशूचं रक्त आणि येशूचं वचन त्याच्यावर विजय विजय मिळवतं. मग विजय मिळवण्याची प्रक्रिया कोणती? विजय मिळवण्याची प्रक्रिया ही आहे की आपल्या जीवनामध्ये जीसस ख्राइस्ट आणि येशूचा रेमा वचन असणे गरजेचं आहे. आणि दुसरं, प्रभू येशूचं रक्तामध्ये आपलं जीवन कवर असणे गरजेचं आहे. म्हणून ज्या वेळी आम्ही तुम्हाला सांगतो येशूच्या रक्ताची प्रार्थना करा, प्रभू येशूच्या रक्ताची प्रार्थना जेव्हा जेव्हा पृथ्वीवरती आपण अधिकाराने करतो त्यावेळी बॅकग्राऊंडमध्ये काय होतं? ज्या वेळी आपण प्रार्थनेला बसतो किंवा आपण, कारण बायबलमध्ये आपण प्रार्थना कशी करावी हे पवित्र आत्मा आपल्याला शिकवतो. मग पवित्र आत्म्याच्या अधीनतेमध्ये ज्या वेळी आपण ब्लड ऑफ जीससची प्रार्थना करतो आणि ब्लड ऑफ जीसस येशूचं रक्त आपण डिक्लेअर करतो, त्यावेळी बॅकग्राऊंडमध्ये मिखाएल उभा राहतो. मिखाएल कधी कधी उभा राहतो? ज्या वेळी जीसस क्राइस्टचं वचन रिव्हील होतं आणि जीसस क्राइस्टचं ब्लड डिक्लेअर होतं, येशूचं रक्त डिक्लेअर होतं, त्यावेळी वातावरणाच्या वरच्या लेवलला जिकडे हेव्हनली प्लेसेस आहेत, जिकडे असे असे दुरात्मे आहेत आणि जिकडे मनुष्याच्या प्रार्थना स्वर्गात जाण्यापासून सैतान अडवतो, त्या सगळ्या हाकिमाच्या विरुद्ध आणि अंधकाराच्या साम्राज्याच्या विरुद्ध पृथ्वीवरती दोघे किंवा तिघे एका गोष्टीमध्ये एकत्र येऊन जीसस क्राइस्टच्या ब्लडला डिक्लेअर करतात आणि पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थनेला बसतात आणि प्रभूचं वचन ज्यावेळी घोषित करतात, त्यावेळी मिखाएल प्रगट होतो आणि मिखाएलचे स्वर्गदूत प्रगट होतात आणि वातावरणात लपून असलेल्या हर एक अंधकारची शक्ती, जे विशेष करून ते लोक जे प्रार्थना करतात आणि गुडघ्यावरती राहून युद्ध करतात, त्यांच्या जीवनाच्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा ते जे मॅटर घेऊन प्रार्थना करतात किंवा त्या लोकांसाठी ज्यांच्यासाठी मध्यस्थी करतात, त्या लोकांच्या बॅकग्राऊंडमध्ये लपलेले दडलेले विचक्राफ्ट, पॉवर ऑफ डार्कनेस, शैतान किंवा जनरेशन कर्सेस किंवा एकटेपणा, डिप्रेशन, सुसायडल, हे सगळे डिमॉनिक स्पिरिट किंवा पाप, व्याभिचार, चोरी करणं, वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक अनक्लीनेस, हे सगळे जे पाप आहेत हे एक प्रकारचे सैतानाचे आत्मे आहेत, दुरात्मे आहेत. आणि ज्याच्या वेळी आपण प्रार्थना करतो, येशूचं ब्लड डिक्लेअर करतो आणि प्रभूचं वचन डिक्लेअर करतो, त्यावेळी मिखाएल आणि त्याचे दूत हे सगळ्या अशा दुरात्म्यांना शोधून काढतात जिकडे जिकडे लपलेले आहे. आणि जितकं जास्त आपण येशूच्या रक्तामध्ये त्यावेळी उभे राहतो प्रार्थनेत किंवा डीप लेवलमध्ये जातो, आपला आत्मा पवित्र आत्म्यामध्ये एक होतो आणि जीससचं ब्लड ज्यावेळी अपिअर होतं, त्यावेळी मिखाएल आणि मिखाएलच्या सोबतचे स्वर्गदूत यांना सामर्थ्य प्राप्त होतं. तर मिखाएलला सैतानाविरुद्ध लढायला सामर्थ्य कसं प्राप्त होतं? ज्यावेळी आपण जीससच्या ब्लडला बोलवतो, वेन वी आर कॉलिंग द ब्लड ऑफ जीसस, ज्यावेळी येशूचं रक्त आपण बोलवतो आणि ते ब्लड आपल्या जीवनामध्ये लाईव्ह होतं, म्हणजे ते ब्लड प्रार्थना करत असताना मनुष्यामध्ये लाईव्ह होतं, त्यावेळी मिखाएल प्रगट होतो आणि मिखाएलचे स्वर्गदूत आणि सैतानाच्या सगळ्या दूतांच्या अगेन्स्टमध्ये ते युद्ध करतात. म्हणून डॅनियलने जेव्हा उपवास प्रार्थना 21 दिवसाच्या चालू केल्या, त्यावेळी त्याची प्रार्थना पहिल्याच दिवशी ऐकली गेली, परंतु गॅब्रियल स्वर्गदूताला यायला 21वा दिवस लागला. कारण 20 दिवस गॅब्रियल जो होता तो वरच्या लेवलवरती युद्ध करत होता, कारण त्याच्या डॅनियलच्या प्रार्थनेला जे उत्तर भेटलं ते उत्तर
उत्तर घेऊन तो येत होता, परंतु आत्मिक युद्धामुळे डिले झाला. डॅनियलच्या वेळी युद्ध करणारा पृथ्वीवरती फक्त डॅनियल होता. आणि डॅनियल एकटा इतका विश्वासू आणि आत्मिक होता की त्याच्या 20 दिवसाच्या फास्टिंग प्रेयरमध्ये मिखायल किंवा गॅब्रियल स्वर्गदूत जो होता, तो त्याला सामर्थ्य प्राप्त झालं, म्हणजे सामर्थ्य मिळत गेलं, कारण डॅनियल पृथ्वीवर बसून देवाच्या समोर मध्यस्थी करत होता. मी तुम्हाला आज सांगतो, कदाचित डॅनियलला ते युद्ध लढायला फार डिफिकल्ट गेलं, कारण वचन सांगतं 21 दिवसाच्या प्रार्थनेनंतर डॅनियल आजारी पडला. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कोणाचं पण आत्मिक युद्ध इतकं इझी नाही आहे. जर कोणत्याही एका व्यक्तीचं युद्ध जर तुम्ही तुमच्या हातात घेऊन लढत आहे, तर ते इझी गोष्ट नाही आहे. जर पवित्र आत्म्याने तुम्हाला सांगितलं की कोणाचं युद्ध घेऊन लढा, तर तुम्ही तरच लढू शकता. जर स्वतःच्या मनाने तुम्ही युद्ध घेऊन लढाल, तर तिकडे फार मोठ्या किंमत द्यावी लागते. हालेलुया. तर डॅनियलच्या वेळी फक्त डॅनियल पृथ्वीवर प्रार्थना करत होता आणि स्वर्गातून गॅब्रियलला यायला 20 दिवसाचा डिले झाला. पण आज मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगत आहे. तुम्ही ज्या क्षणी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसलेले असता, त्यावेळी ज्यावेळी तुम्ही जीसस क्राइस्टच्या रक्ताकडे बघून नवीन करार आठवता, त्यावेळी परमेश्वराचं वचन जे तुमच्या हृदयामध्ये जिवंत आहे, पवित्र आत्मा त्या वचनाला हलवून त्याच्याद्वारे तुमच्याशी रेमा वचनमध्ये पवित्र आत्मा बोलतो. आणि येशूचं रक्त ज्यावेळी जिवंत होतं, मिखायल ताबडतोब उभा राहतो. मिखायल आणि त्याचे स्वर्गदूत उभे राहतात आणि जेवढे पण लपलेले सैतान आणि अंधकाराच्या शक्तीतले, अंधकाराच्या राज्यातले मोठे मोठे जे हाकीम आहेत, त्यांच्या विरुद्ध युद्ध होतं. पण आता आपल्याला 20 दिवस किंवा 22 दिवस किंवा 40 दिवस एवढा टाइम वाट बघायची गरज नाहीये. हालेलुया. का? कारण डॅनियलच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त नव्हतं. आज आपल्या वेळेस प्रभू येशूने ऑलरेडी रक्त सांडलंय. आणि 19व्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात लिहिलंय, त्याचं नाव देवाचा जिवंत शब्द आहे. हालेलुया. आणि त्याचं वस्त्र रक्तामध्ये माखलेलं आहे आणि त्याच्या त्या माखलेल्या रक्तावरती नाव लिहिलं आहे, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू. जर असा परमेश्वर ज्याने ऑलरेडी आपल्यासाठी रक्त सांडलं आणि देवाचा शब्द जो टोटली येशूच्या रक्तामध्ये सील आहे, प्रोटेक्टेड आहे, येशूचा शब्द आणि देवाचा शब्द द वर्ड ऑफ गॉड हा येशूच्या रक्तामध्ये कवड आहे. म्हणजे रक्त, प्रभूचं रक्त आणि प्रभूचा शब्द हे दोघे जॉईंट आहेत, हे वेगळे नाही होत, हे जॉईंट आहेत. कारण हे एक सामर्थ्य नाही आहे, हे डबल सामर्थ्य आहे. आणि ज्यावेळी आपण प्रभूच्या वचनात आणि प्रभूच्या रक्तामध्ये राहून प्रार्थना करतो, त्यावेळी तो राजा येतो. जो कोण आहे? फक्त मिखायलच येत नाही, तो राजा प्रगट होतो जो सफेद घोड्यावरून येतो, ज्याचं नाव राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. डॅनियलच्या वेळी एकटा डॅनियल 21 दिवस प्रार्थना करत होता. मी तुम्हाला सांगतो, आज जर तुम्ही येशूच्या रक्तामध्ये तुमचं जीवन व्यतीत करत आहात आणि प्रभूच्या वचनाचा रेमा आवाज तुम्ही ऐकत आहे, तर तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू तुमच्या आणि माझ्यासाठी मिकाएल आणि त्याचे स्वर्गदूत सगळ्या अंधकाराच्या राज्या विरुद्ध एका क्षणात उभे करेल. आणि तुमचा प्रॉब्लेम आणि तुमचे मॅटर्स किती भयंकर असो, या शेवटच्या दिवशी मी तुम्हाला एकच सांगतो, डॅनियलने 12व्या अध्यायात लिहून ठेवलं, शेवटच्या दिवसामध्ये मिखाएल परमेश्वराच्या मुलासाठी उभा राहील, देवाच्या लेकरांसाठी मिखाएल उभा राहील. ही वेळ जवळ आलेली आहे, कारण हे शेवटचे दिवस आहे. या दिवसामध्ये तुमचं जीवन येशूच्या रक्तामध्ये सील झालेलं असू दे आणि तुमचं हृदय प्रभूच्या जिवंत वचनाने भरलेलं असू दे. कारण एंड टाइम म्हणजे आत्मिक युद्ध पावलो पावली तुमच्या पायाच्या जवळ असेल. एव्हरी डे आणि नाईट आत्मिक युद्ध करणे गरजेचं आहे. कारण येशू जितके दिवस पृथ्वीवर होते, प्रत्येक दिवस ते आत्मिक युद्ध करत होते. हालेलुया. कारण शेवटचा दिवस जसा जवळ येतो, तसं येशूचं येणं जवळ आहे आणि सैतानाचं प्रगट होणे तितकं जवळ आहे. म्हणून आपण कंटिन्युअस प्रभूच्या रक्तामध्ये आणि प्रभूच्या वचनामध्ये राहून विजयी ख्रिस्त जीवन जगायचं आहे. कारण येशूने आपल्याला विजयी जीवन जगायला शिकवलं. हालेलुया. त्याच्यासारखा कोणी परमेश्वर नाही. म्हणून आजचं वचन तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारे काम करो की सैतानाच्या सगळे युद्धामध्ये कोकऱ्याच्या रक्ताने आणि कोकऱ्याच्या वचनाने सैतान पूर्णपणे
तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या रिलेटिव्हच्या लाईफमध्ये पूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे. प्रभू या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वाद करू. आपण डोळे बंद करूया आणि प्रार्थना करू. स्वर्गीय महान प्रभू, मी धन्यवाद देते हा पप्पा. यावेळी सगळे जण, सगळे परिवार, सगळे ब्रदर आणि सिस्टर जे कनेक्टेड आहेत, आज कोकऱ्याचं रक्त मी त्यांच्या हृदयावरती घोषित करत आहे. आज परमेश्वराचे जिवंत शब्द मी त्यांच्या हृदयात, त्यांच्या बुद्धीवर, त्यांच्या माइंडवरती मी घोषित करत आहे. त्यांचं डिसिजन येशूच्या रक्तामध्ये सील होऊ दे लॉर्ड. हालेलुया. कारण त्यांचं डिसिजन हे फक्त तुमच्या योजनेने आणि इच्छेने चालण्यामध्ये येस आणि आमेन होऊ दे पवित्र आत्मा. कारण प्रभू, शेवटच्या दिवशी प्रीती कमी होईल, शेवटच्या दिवशी युद्ध करणारे कमी होतील, शेवटच्या दिवशी प्रार्थना करणारे कमी होतील, शेवटच्या दिवशी जे ख्रिस्ताच्या रक्तामध्ये चालणारे आणि वचनाच्या प्रगटीकरणात चालणारे कमी होतील प्रभू. हो, शेवटच्या दिवशी येणाऱ्या दिवसामध्ये वचनाचा दुष्काळ राहील. पण प्रभू, आज आम्ही धन्यवाद देत आहे, जीवनातील उत्तम भाकर तुम्ही आज आम्हाला देत आहे. आम्ही धन्यवाद देत आहे लॉर्ड, जे सामर्थ्य आणि बळ तुम्ही परमेश्वर डॅनियलला आत्मिक युद्ध करताना दिलं, ते बळ आणि सामर्थ्य येशूच्या रक्ताच्या द्वारे आणि प्रभू येशूच्या जिवंत वचनाच्या द्वारे तुम्ही आमच्या सगळ्यांच्या जीवनात दिले. प्रभू, आम्ही आशीर्वादित आहे परमेश्वर, कारण प्रत्येक युद्ध जिंकण्यासाठी आमच्यासाठी कोकऱ्याचं रक्त तुम्ही दिलेलं आहे प्रभू, आणि तुमचं पवित्र शब्द तुम्ही आमच्यासाठी रिव्हील केलेलं आहे. प्रभू, तुमच्या वचनाच्या प्रत्येक प्रकटीकरणासाठी धन्यवाद देत आहे, कारण हे प्रकटीकरण आम्हाला परमेश्वराच्या सिंहासनाच्या समोर त्या महिमेने उभं करेल, जिकडे परमेश्वर प्रकटीकरणाच्या 7व्या अध्यायामध्ये भरपूर सारा लोक समुदाय आहे. तो शुभ्र कपडे वस्त्र परिधान करून उभा आहे. हालेलुया. आणि 24 वडिलापैकी एक वडील योहानाला सांगत आहे, हे कोण आहे? आणि वडील सांगत आहे, हे ते आहेत जे मोठ्या सतावातून आलेले आहेत, ज्यांनी कोकरेला आपला प्रभू म्हणून स्वीकार केलेला आहे. हे ते आहेत ज्यांचे जीवन कोकरेच्या रक्तामध्ये शुद्ध झालेलं आहे. म्हणजे प्रियानो, मी तुम्हाला आज सांगतो, जगात सगळ्यात मोठं सामर्थ्य आहे प्रभू येशूच्या रक्ताचं, आणि सगळ्यात मोठा अधिकार आहे प्रभू येशूच्या वचनाचा. कोणताही सैतान किंवा लुसिफर येशूचा रक्त आणि येशूचं वचन यांना क्रॉस करू शकत नाही. आज कितीही मोठ्या आत्मिक युद्धात तुमचं जीवन, परिवार किंवा तुमच्या जीवनातील काही भाग का असेना, पण या क्षणी येशूचं रक्त तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. येशूचं वचन आज तुमची वाट बघत आहे, कारण वचन सांगतं, अंतिम दिवशी मी माझा आत्मा सगळ्यांवरती देईल. आणि आत्मा आपल्याला प्रार्थना करण्यास शिकवतो. ज्यावेळी आपण आत्म्यामध्ये प्रार्थनेला उभे राहतो, त्याचं रक्त आणि वचन घेऊन उभे राहतो, परमेश्वर आमच्यासाठी आपल्या बाजूने मिखाएल आणि अख्खे स्वर्गदूत उभा करतो. हालेलुया. प्रभू, मी धन्यवाद देते हर एक परिवारावर. प्रभू, येशूचं रक्त घोषित करत आहे, त्यांचे सगळे आत्मिक युद्ध येशूच्या नावाने जिंकले जाऊ दे. सैतानाचे वार, गुप्तवार, सैतानाच्या सगळ्या गुप्त योजना प्रभू तुझ्या लेकरांच्या आत्मिक बुद्धीमध्ये समजू दे, की त्यांनी कशा प्रकारे आत्मिक जीवनाची तयारी करावी. मी धन्यवाद देत आहे लॉर्ड, प्रत्येक व्यक्तीवर तुम्ही अद्भुत अभिषेक दिलाय, प्रत्येक परिवार, प्रत्येक प्रभू युद्ध करणाऱ्या प्रत्येक वॉरियरवर, आत्मिक युद्ध करणाऱ्या व्यक्तीवर परमेश्वर तुम्ही आशीर्वाद दिला म्हणून धन्यवाद. सिस्टर अल्विना, तिच्या परिवारासाठी मी धन्यवाद देत आहे लॉर्ड. तिचे आत्मिक नेत्र अल्विना सिस्टरचे उघडू दे प्रभू, म्हणजे वचनातून येणारा जो पुरवठा आहे तो त्यांना कळेल. सिस्टर अर्चनासाठी प्रभू प्रार्थना करते, त्यांना ब्लेस करा, त्यांच्या हजबंड, त्यांच्या दोन्ही लेकरांवर प्रभू येशूचं पवित्र रक्त यावेळी मी घोषित करत आहे लॉर्ड. गोऱ्या आंटीचे डोळे तुम्ही ओपन केले, तिच्या डोळ्यांनी तिला दिसत आहे म्हणून आम्ही तुम्हाला धन्यवाद देत आहे लॉर्ड. सिस्टर माधुरीला परमेश्वर तुम्ही आशीर्वादित करत आहे लॉर्ड, ओबेदला म्हणून मी धन्यवाद देत आहे लॉर्ड. त्यांचा आत्मिक बॅकग्राऊंड, आत्मिक फाउंडेशन तुम्ही तयार करत आहे, मजबूत रीतीने उभं करत आहे म्हणून धन्यवाद. मार्था सिस्टरला परमेश्वर तुम्ही आराधनेसाठी तयार करत आहे, सेवेसाठी उभारत आहे प्रभू म्हणून धन्यवाद पवित्र आत्मा. हालेलुया. प्रभू, तसेच सुमन आंटी,
सुमन आंटी, प्रमोद अंकल, परमेश्वर मी धन्यवाद देत आहे त्यांच्या दोन्ही लेकरासाठी. अपर्णा सिस्टरचा परिवार परमेश्वर, यावेळी मी आभार मानत आहे की तुम्ही त्यांच्या सोबत आहे. पवित्र आत्मा धन्यवाद देत आहे लॉर्ड. श्री सुंदर आंटींचा बर्थडे आहे परमेश्वर, इतका वर्ष तुम्ही त्यांना सांभाळलं आणि परमेश्वर आम्ही प्रार्थना करत आहे त्यांच्या बर्थडेच्या दिवशी त्यांना इतकं चांगलं गिफ्ट देऊन तुम्ही आशीर्वादित केलं. प्रभू, त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक दिवसात ख्रिस्ताकडून अद्भुत असा आशीर्वाद आणि विजय त्यांच्या जीवनामध्ये आम्ही घोषित करत आहे. त्यांच्या हर एक तिन्ही लेकरांच्या जीवनात ख्रिस्ताचा नवीन उद्धार आम्ही घोषित करत आहे. आम्ही घोषित करत आहे लॉर्ड, जे घर परमेश्वराने जोडलं, सैतान त्या फॅमिलीच्या विरुद्ध कोणतेही विभाजन करू शकत नाही. त्यांच्या परिवारातील बाकीचे जे पण लोक प्रभू आज प्रभूमध्ये नाही आहेत, येणाऱ्या दिवसात मी प्रार्थना करत आहे लॉर्ड, त्यांच्या प्रभू सगळे फॅमिलीतले मेंबर्स प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रभूच्या सेवेमध्ये असतील. प्रभू, यावेळी मी जेनिफरसाठी प्रार्थना करते, तिचे पासपोर्ट, तिचे डॉक्युमेंट्स या महिन्यामध्ये प्रभू सगळे तयार होऊ दे लॉर्ड, आणि तिचा विसा, तिचा आणि तिच्या लेकराचा विसा येशूच्या नावाने रिलीज होऊ दे या वर्षामध्ये. मी धन्यवाद देते तिच्या लाईफमध्ये बेस्ट क्रिसमस गिफ्ट परमेश्वर हो तुमच्याकडून तिच्या लाईफमध्ये येत आहे म्हणून धन्यवाद. सिस्टर त्रिशासाठी धन्यवाद लॉर्ड, तिच्या दोन्ही पायांना परमेश्वर तुम्ही अनुग्रह करत आहे म्हणून धन्यवाद पवित्र आत्मा. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू फादर. प्रभू, तिला तिच्या परिवाराला तुम्ही आशीर्वाद करा. हालेलुया. प्रभू, उदय ब्रदर, उषाताई आणि परमेश्वर तेरेसा सिस्टर यांच्यावर तुमचा अनुग्रह येऊ दे पवित्र आत्मा. सगळा गौरव प्रभू, मान महिमा मी तुम्हाला देते प्रभू. लॉर्ड हालेलुया. थँक्यू फादर. आम्ही प्रार्थना करते लॉर्ड, उषा आंटीला तुमच्या पवित्र हातात समर्पित करते लॉर्ड. जिकडे ते जॉब करतात परमेश्वर, तिकडे तुमची अनुग्रह त्यांच्यावर येऊ दे. त्यांच्या दोन्ही लेकरांची जी केस आहे, जे ते रिओपन करणार आहे प्रभू, तुम्ही त्यांना बल द्या, सामर्थ्य द्या, चांगला असा वकील द्या पवित्र आत्मा, की ती केस त्यांच्या बाजूने होईल. आणि प्रभू, आम्ही धन्यवाद देत आहे लॉर्ड हालेलुया, की तुमची कृपा आणि करुणा त्यांच्या सोबत आहे. सगळा गौरव प्रभू, मान महिमा तुम्हाला मिळो. थँक्यू फादर. प्रभू, गोरे आंटीसाठी यावेळी प्रार्थना करत आहे लॉर्ड, त्यांच्या परिवारामध्ये त्यांचा जो मुलगा आहे, शेवटचा मुलगा, त्याच्या जीवनात प्रभू जॉबचे मार्ग येशूच्या नावाने रिव्हील केले म्हणून धन्यवाद. आज जे पण परमेश्वर जॉईन नाही झाले प्रभू, ते हर एक फॅमिलीची आठवण करत आहे. सिस्टर अमनदीप, त्यांची मम्मी कवलजीत प्रभू, त्यांना आशीर्वाद करा. अहो प्रभू, अपर्णा सिस्टरचं फॅमिली यावेळी आज आम्ही आठवण करत आहे लॉर्ड. थँक्यू फादर. थँक्यू होली स्पिरिट. सिस्टर सीमा कपूर, सिस्टर रीना सिस्टरची डिलिव्हरी परमेश्वर जवळ असताना प्रभू, तिच्या डिलिव्हरीसाठी तुमच्याकडून दया आणि अनुग्रह पाठवा. प्रभू, डॉक्टरना परमेश्वर चांगली बुद्धी द्या आणि चांगलं हॉस्पिटल आणि सगळ्या गोष्टी वेळेवर भेटू दे पवित्र आत्मा. आभार म्हणत आहे लॉर्ड, आजची प्रार्थना तुम्ही आशीर्वादित केली प्रभू. यापुढे सगळा वेळ आम्ही तुमच्या पवित्र हातात देते. आणि आणि प्रीती सिस्टरची प्रभू, यावेळी आम्ही आठवण करत आहे. प्रीती सिस्टरच्या लेकराला चांगलं आरोग्य प्रभू येशूच्या नावाने प्रभू तुम्ही देत आहे म्हणून धन्यवाद पवित्र आत्मा. सगळा गौरव प्रभू, मान महिमा फक्त आणि फक्त तुम्हाला मिळो. थँक्यू जीसस. ही प्रार्थना बाबा प्रभू येशूच्या नावाने मागत आहे, आणि सगळ्या प्रार्थना मार्क 11:24 प्रमाणे तुम्ही ॲन्सर केल्या, तुम्ही ऐकल्यात प्रभू म्हणून धन्यवाद. येशूच्या नावाने मागत आहे बाबा. सिस्टर रीनासाठी प्रार्थना करत आहे लॉर्ड. प्रभू, रीना सिस्टर, तिचा हजबंड, तिच्या दोन्ही लेकरांवर प्रभू मी तुमची पवित्र उपस्थिती घोषित करत आहे. प्रभू, तुम्ही दया करा, तुम्ही अनुग्रह करा पवित्र आत्मा. सगळा गौरव, मान महिमा तुम्हाला मिळो. प्रभू येशूच्या नावाने आम्ही मागत आहे लॉर्ड. आमेन. प्रभूने आपल्या प्रार्थना ऐकल्या म्हणून सगळ्यांनी धन्यवाद करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. उद्या भेटूया आपण. कोणाचे साक्ष, प्रेयर रिक्वेस्ट असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर टाका. आता असेल तर सांगू शकता. हा, आता असेल सुद्धा आता पण सांगू शकता तुम्ही. श्री सुंदर आंटी, संपूर्ण Yes, चर्च कडून परमेश्वर तुम्हाला हॅपी बर्थडे आशीर्वाद करो आणि हॅपी बर्थडे श्री सुंदर आंटी. गॉड ब्लेस यू सो thank मच. you. प्रभूच्या Thank you. राज्यामध्ये तुम्ही एक चांगले वॉरियर आहे. तुमच्यावरचा Yes, अभिषेक amen. जो देवानी पुन्हा स्थापित केलाय त्याला अजून वाढवा, आणि एंड Amen. टाइम मध्ये ख्रिस्त येईपर्यंत प्रत्येक दिवस अद्भुत रीतीने लढत राहा.
आम्ही Yes, सगळेजण amen. तुमच्या सोबत आहे आणि आम्ही सगळेजण Yes. तुमच्या परिवारासाठी अशी प्रार्थना करत राहू की नेहमी तुम्ही ख्रिस्ताच्या पवित्र उपस्थितीमध्ये भरून एक असं जीवन राहाल की तुमचं जीवन लोकांसाठी साक्ष होईल. Yes, amen. आमेन. गॉड ब्लेस यू ऑल. Amen. Happy Thank birthday, you. Sita. Thank you. God bless you. साक्ष आहे का? साक्ष आहे, टेस्टिमनी? कोणाची साक्ष वगैरे काय आहे का? तुम्ही शेअर करू शकता. उद्या सवारी. ओके, आपण उद्या भेटूया 3:15 वाजता. आज माझा ड्युटीचा पहिला दिवस होता, त्याच्यामुळे सॉरी, संध्याकाळी जॉईन व्हावं लागलं. उद्यापासून आपण 3:15लाच भेटणार आहे. सगळ्यांना प्रेज द लॉर्ड.